1 तासापासून आमची जोरदार चर्चा चालू आहे। जेवायला काय बनवायचं? रोज रोज चपाती भाजी भाकरी वेगवेगळ्या प्रकारचे राईस खाऊन यांना खूप कंटाळा आलाय, म्हणून त्यांचं सकाळपासून चालू आहे आज काहीतरी वेगळं बनव, काहीतरी वेगळं बनव। बराच विचार केल्यानंतर आता माझं ठरलंय काय बनवायचं। त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं पीठ मी त्यांना आणायला पाठवलंय। ते आणल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि त्याची रेसिपी पण आपण बघू। मित्रो, मला आता कसलं तरी पीठ आणायला सांगितलंय, चला घेऊन येतो। काय बनवणार आहे काय माहीत बायको, या बायका काय बनवतील त्याचा नेम नाही, पण एवढं मात्र नक्की आहे ती स्वतःच्याच आवडीचं काहीतरी बनवत असणार आहे बरं का। तिला खाऊ वाटलंय म्हणून तिने मला आणायला सांगितले। हे बघा मित्रो, हे मला कसलं तरी पीठ आणायला सांगितलंय आणि इकडे ती आता लसूण सोलत बसली आहे। आता नेमकं काय बनवते काय मला कळना झालंय तिचं। रेसिपी बनवायला तर घेतली आहे मी, बघू आवडते की नाही तुम्हाला। चांगलं बनव बाबा, मस्त एकदम रस्सेदार। रस्सेदार हा शब्द आहे का? रस्सेदार मग रसरशीत। मित्रो, आमच्या इथे ना शॉपिंग फेस्टिवल होतं आणि जवळपास 1 तास सगळं फिरून बायकोने ही तेल ठेवायची बॉटल घेतलेली आहे। मग विनाकारण मी काही घेत नाही। इकडे ह्या चिवताईने काय बनवलंय बघा, कमेंटमध्ये सांगा मित्रो हो काय बनवलंय बरं का। मित्रो हो, याची अर्धी बाजू बघायची का? हे बघा, हे असं होतं अगोदर, चिटकवलेलं होतं बहुतेक, ते तुटलं, आता हे एवढंच शिल्लक राहिलंय। मित्रो, पहिलं आपण ते पाटावर वाटायचो ना वरोट्याने, तर ते खूप भारी होतं। आता काय आधुनिकीकरणाच्या युगामध्ये मिक्सर आले, ग्राइंडर आले, नाही का? पण मला खरं सांग, हे तुला खाऊ वाटलं होतं ना? सगळं मलाच खाऊ वाटतं म्हणून मी करते। मग खरंच आहे, फक्त कारण मी असतो त्याला, पण ही स्वतःच्याच आवडीचं करते। तुम्ही करा मग तुमच्या आवडीचं, मला चालेल। तुला माहिती आहे ना आम्हाला येत नाही म्हणून तू असं म्हणते। आणि मित्रो, आज ती अशी वेगळी रेसिपी बनवते जिचे आपल्या शरीराला आहेत ना खूप फायदे आहेत। आता हे पीठ तिने टाकलेलं आहे, ते पिठाचं काय करायचं काय माहिती। धपाटे बिपाटे तर करत नाही ना? नाही, इथपर्यंत रेसिपी बघून बऱ्याच जणांना कळलं असेल की आता मी काय बनवणार आहे। हे फक्त तू आता पुरतच बनव बरं का। ते आता माहित नाही किती बनेल। परत संध्याकाळी पण हेच खायला घालू नको। नाही नाही, आज हे एवढं नाही होणार की संध्याकाळी पण खाल, तसंही ते एकदाच छान लागेल। ही आपण बारीक करून घेतलेली पेस्ट थोडी 1-2 चमचे यात घालायची, बाकीची नंतर वापरणार आहोत आपण। थोडं 1 चमचा तेल घालायचं, मीठ ज्याचे त्याने प्रमाणानुसार टाकावं, थोडीशी हळद। असा घट्ट गोळा करून घ्यायचा, पातळ नसतो करायचा। आता सगळ्यांनाच कळलेलं आहे आपली रेसिपी काय आहे ती आजची। कुळिथाचे शेंगुळे। शेंगुळे का? हा मित्रो, मला आठवत पण नाही की लास्ट टाइम मी शेंगुळे कधी खाल्ले होते। मला वाटतं आपल्या लग्नाच्या अगोदर खाल्ले असतील मी, कारण लग्नानंतर तर खाल्लेले काय मला आठवत नाहीत। चला, रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं बनतंय। आपल्या आजीच्या वेळेस आहे ना, अशा हातावरती शेवया करायचे। हा का? रात्र रात्र जागून 5-5, 10-10 किलोच्या शेवया करायचे। बापरे, हे तर एवढं जाड आहे, ते अगदी बारीक बारीक शेवया। हे पहा मित्र हो, शेंगुळे। मित्रांनो, आमच्याकडे कशी रेसिपी असते माहिती आहे का? आमच्याकडे असं चमच्याने वगैरे असं टाकलं असं नसते। हे 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 एकदम असं असं काहीतरी ओबड-धोबड आमच्याकडे असं काम असते, है का नाही? खायला कसं लागतं पण? रेसिपीवाले कसे टाकतात एकदम असे 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 असे। अरे बापरे, आमच्याकडं असं नसते। आमच्याकडं असं ते चायनीजच्या गाडीवर नसतात का, ते लोक बनवतात बघा चायनीजच्या गाडीवर, खडबड 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 अशी एकदम कढई हलवून हलवून, तसं असते आमच्याकडे। चला, चालायचंच आता, काय करणार। आता याच्यामध्ये ते शिजवून घ्यायचे का? कसं आहे ना, कुळिथाचे बरेच फायदे आहेत। त्याच्यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात, आपली रोगप्रतिकार शक्ती पण वाढवतं। सहसा बघा थंडीच्या दिवसांमध्ये आहे ना, गरम गरम खाल्ले जातात।
तुमच्या पायाचे नाका किती वाढले बघा. बापरे, मी पाहिलेच नाही बाळा. कसं आहे बब्बू, पप्पा ना खूप भोळे आहेत, त्यांचं लक्षच नाही गेलं त्या नाकाकडं. आता कापतो हा लगेच. बारीक कापा. बर. वा 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 वा, मस्त सुगंध सुटलाय मित्र. बघू कसं झालं, एकदम थिक झालं का? जसं आपल्याला रस्सा पाहिजे तसं पाणी टाकायचं आपण. मस्त. चला मित्र, टेस्ट करून बघूयात कसं झालंय. मस्त असा घट्ट सूप असतो बघा मित्र, तर तसं वाटतं एकदम. आणि तिखट मीठ तर एकदम मस्त आणि चवीला खूपच भारी झालं आहे. आता शेंगोळे खाऊन बघतो हा कसे लागत आहेत. तर असे शेंगोळे आहेत ना, अशा त्या रश्श्यामध्ये बुडवून खायचे, भारी लागत आहेत. हा मस्त. रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं खायला मिळालं आज. छान आहे. तिखट लागणार आहे तिला. तिखट लागलं नाही? लागले लागले. मस्त टेस्ट आली आहे ना. फक्त थोडं पातळ पाहिजे होतं ना. मित्रांनो, उन्हाळ्यापेक्षा पण जास्त ऊन पडलंय. आता ऑक्टोबर हीट चालू झालेली आहे. आता आपलं पुन्हा छास वगैरे चालू करूयात. मग थंडी चालू झाली की बंद करायचं आणि मग डायरेक्ट उन्हाळ्यात चालू करायचं. तिला पण ताक खूप आवडतं, दही ताक. बघा कशी ॲक्टिंग करते पाहिली का. प्या प्या, छान असतं ताक पिलं की ताकद येते. बास ना, आता रिॲक्शन बास झाली. प्यायचं काम कर ना तू. हा मित्रो, मागे मी तुम्हाला आपल्या शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की ज्या कोणत्या महिलांचे लघुउद्योग असतील तर त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन मी फ्रीमध्ये करेल. तर त्यानुसार मला एका ताईने ना त्यांचे होममेड प्रोडक्ट पाठवलेत, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्र हो, ताईंनी आम्हाला हे प्रोडक्ट पाठवलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. श्री स्वामी हँडमेड प्रोडक्ट्स अश्विनी हर्बल हेअर ऑइल. तर याच्यामध्ये बघा तुम्ही संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करून घरच्या घरी बनवलेलं आहे. तसेच ही साबण देखील त्यांनी घरच्या घरी बनवलेली आहे, संपूर्ण जे आपले नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकून. त्याच्यानंतर इकडे हे आहे उपतनचं फेस वॉश. तुम्ही पाहू शकता मित्र त्याच्या टेक्स्चरवरून की एकदम घरच्या घरी बनवलेलं आणि आयुर्वेदिक आहे. टेक्स्चरवरूनच समजतं आपल्याला. तसंच इकडं आहे श्री स्वामी हँडमेड प्रोडक्ट्सचं अश्विनी हर्बल हेअर शॅम्पू. शॅम्पू देखील बघा मित्र, कोणत्याही प्रकारचा कलर त्याच्यामध्ये टाकलेला दिसत नाही आहे किंवा प्रिझर्वेटिव्ह देखील याच्यामध्ये नाही आहेत. हे आहे मित्र हो रिधिमा सॅफ्रॉन जेल. आणि इकडं अभ्यंग तेल त्यांनी दिलेलं आहे. तर असे त्यांचे हे होममेड प्रोडक्ट्स आहेत आणि सगळे आयुर्वेदिक आहेत आणि संपूर्ण ऑर्गॅनिक वस्तूंपासून इन्ग्रेडियंटपासून बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्यांच्या कलरवरून टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा काहीच याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. तर मित्र ही कालपासून माझ्या मागं लागली होती की घसरगुंडी खेळायला घेऊन चला. तर आज मी तिला घसरगुंडी खेळायला घेऊन जाणार आहे. येणार ना बाबू? तर मित्र मस्तपैकी 1 तास झोप काढलेली आहे या चिवताईने आणि आता आम्ही चाललोय घसरगुंडी खेळायला. ये कुठं रस्ता आहे? तोच आहे का? चुकायचो आपण. तर मित्र अजून एका ताईचं पार्सल आलेलं आहे. हिला असं बॉक्स वगैरे ओपन करायचा असला ना लय आनंद होतो. तर हे पहा मित्र हो, दिवाळी फराळ पाठवलेलं आहे ताईंनी. हा आहे चिवडा, ही आहे चकली, हे आहेत लाडू. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू त्यांनी पाठवलेले आहेत. ह्या शंकरपाळ्या, करंजी, ही आहे शेव, अच्छा मेथी ओट्स मटरी. तर मित्र एवढं सगळं त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ना मी हे तुम्हाला सांगेल की नेमकी याची टेस्ट वगैरे कशी आहे. तर मित्र मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की ज्या कोणत्या महिला भगिनींचे लघुउद्योग असतील ना तर त्यांचं प्रमोशन आपल्या चॅनलवर मी फ्रीमध्ये करेल. आणि तुमचं देखील असं काही लघुउद्योग असेल
असे काही प्रोडक्ट वगैरे असतील, फक्त त्याची प्रॉपर लेबलिंग केलेली असली पाहिजे, प्रॉपर ब्रँडिंग केलेली असले पाहिजे, जेणेकरून मी ती लोकांना सजेस्ट करू शकेल. तर नक्की मला कळवा. मी देखील आपल्या माता भगिनींचे जे काही उद्योग असतील त्याच्यामध्ये नक्कीच मी थोडीफार का होईना त्यांना मदत करेल. ही बघा. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला काय करायचं, सबटाईट काय सबटाईट सबटाईट करा.